हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. धन्यवाद प्रभू येशू. हालेलुया. काय सांगते देवाचे वचन? म्हणून प्रामाणिक आणि वास्तविक, आदरणीय आणि प्रसन्न, सुंदर आणि आदरणीय, शुद्ध आणि पवित्र, दयाळू असा सर्व गोष्टीवर आपले विचार सतत स्थिर ठेवा आणि देवाच्या प्रत्येक गौरवशाली कार्यावर आपले विचार दृढ करा, त्याची नेहमी स्तुती करा. आमेन. हालेलुया. 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 परमेश्वराचं वचन सांगत आहे आपल्याला, म्हणून प्रामाणिक आणि वास्तविक, आदरणीय आणि प्रसन्न, सुंदर आणि आदरणीय, शुद्ध आणि पवित्र, दयाळू असे आपण देवाची स्तुती, आराधना, वचन, गीत हे आपण प्रत्येकाने, प्रत्येक आत्म्याने, प्रत्येक भाव आणि बहिणींनी आदर, आपल्या जितका आपला विश्वास आहे, आपल्या स्वतःचे भरोशाने आणि स्वतःच्या विश्वासाप्रमाणे आपण स्वतःही केली पाहिजे. हालेलुया. जसे आपण स्वतःवर दया, प्रीती स्वतःवर करत आहे, तसेच आपण देवाची प्रीती दुसऱ्यावर आपण त्याच पद्धतीने केली पाहिजे. जशी स्वतःवर करत आपल्या मुलाबाळावर करत आहेत, तशी देवाची स्तुती आपण जसे मुलाबाळ करत आहेत प्रीती, तशी ती प्रीतीने देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. कारण की ती आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे, दुसऱ्याचे सांगल्यावर केली पाहिजे नाही. देवाची स्तुती ही दुसऱ्याचे सांगून आम्ही स्तुती करणार, दुसरा सांगेल तेव्हा आम्ही स्तुती करणार असं नाही. देवाची स्तुती ही आपण प्रामाणिकपणे केली पाहिजे. जो प्रामाणिकपणे देवाची स्तुती करतो तर तो देवाबरोबर चालतो. जो प्रामाणिकपणे देवाची स्तुती करत नाही तो आळशी आहे आणि स्वतः शहाणा म्हणून स्वीकारतो. म्हणून देवाचे वचन आपले सांगत आहे की तुम्ही दयाळू व्हा, प्रेमाळू व्हा, प्रामाणिकपणे आणि स्वार्थिकपणे, सुंदरपणे आणि तुमच्या अंतःकरण शुद्धतेने अशी तुम्ही देवाची स्तुती करत राहा. हालेलुया. जेव्हा आपला अंतःकरण शुद्ध असेल तेव्हा तुम्ही देवाची स्तुती करू शकता. ज्या वेळेस आपला अंतःकरण शुद्ध नव्हता त्यावेळेस आपण देवाची स्तुती करत नव्हतो. काय करत होतो? नाही करत होतो. त्यावेळेस आपण देवाची निंदा आणि चेष्टा करायचो. हालेलुया. कारण की त्या घटकेशाने त्यावेळेस, त्या काळामध्ये आणि त्या दिवसामध्ये आपल्याला काही समजत नव्हतं, काही कळत नव्हतं. म्हणून आपण देवाची स्तुती सांगितली किंवा देवाची भक्ती सांगितली, येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगितली, त्यावेळेस आपल्याला चिड येते, राग येतो. आपण देवाची स्तुती करायचं नाही आणि त्याची वचन सुद्धा स्वीकारायचं नाही. जेव्हा येशूचं नाव स्वीकारलं येते त्यावेळेस आपण चिडतो आणि देवावर राग करतो आणि देवाचे जे सुवार्थिक असतात त्याच्यावर सुद्धा आपण चिडतो. जो कोणी देवाचा सुवार्थ घेऊन येतो, जेव्हा त्याने देवाची सुवार्थ सांगितली जाते आपल्याला, त्यावेळेस त्याच्यावर आपण रागावतो, त्याच्याशी भांडतो, आपण त्याच्यावर चिडतो की मला अशा गोष्टी ऐकायच्या नाही, मला देवाचं वचन ऐकायचं नाही, मला येशू ख्रिस्ताचं वचन ऐकायचं नाही, ह्या पद्धतीने आपण राग करतो. हालेलुया. पण ज्या वेळेस विश्वासाने देवाचं वचन आपल्याला स्वीकारलं आणि देवावर भरोसा ठेवला, विश्वास केला, त्या गडविसाने त्यावेळेस आपल्याला समजायला लागलं की प्रामाणिकपणे मी आजपासून देवाची स्तुती करत आहे. आणि जेव्हा देवाची स्तुती करायला लागला आपण, ज्या वेळेस आपण खरे मनाने स्तुती, आपल्या शुद्ध मनाने, शुद्ध करणे, अंतःकरणाने आपण देवाला स्वीकारायला लागलो, तेव्हा आपण स्वार्थिकपणे आणि सुंदरपणे, दयाळूपणे आपण देवाला जाणायला लागलो ना, आपल्याला ज्ञान यावं. तेव्हापासून बहिणीनो समजायला लागलं की आधी मी पापात होता तेव्हा चिडत येत होतो, पण आज प्रकाशामध्ये आहे, आज मला चिड येत नाही, सहन आहे, प्रेम आहे, दयाळू आहे, दयाप्रीती आहे. कारण की जेव्हा दयाप्रीती आपल्यामध्ये येते तर देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. आणि ज्या वेळेस आपल्यामध्ये दयाप्रीती नाही तर त्यावेळेस आपण देवामध्ये, हालेलुया, देव आपल्या बरोबरच राहतो पण आपण देवामध्ये नसतो.
पण जेव्हा आपण देवाचा स्वीकार करतो, देवाचा झटून शोध करतो आणि देव आपल्या बरोबर अधिक ना अधिक शांती असतो आणि आपण देवाबरोबर राहतो, तेव्हा आपल्यामध्ये प्रेम येते. म्हणून आपल्याला दुसऱ्याच्या कळवळा येतो आणि आपण दुसऱ्याची दया प्रीती करतो आणि त्याची काळजी सुद्धा घेतो. कारण की देव हा आपल्याला कल्पना करतो की दुसऱ्याची सेवा कर म्हणून, दुसऱ्यावर दया कर म्हणून. हालेलुया. म्हणून भावांनो, दया प्रीती अशी आहे जशी येशूने केली दया प्रीती. जो वाटेवर पडलेल्या व्यक्तीला त्याने उठवलं, हालेलुया, त्याची काळजी घेतली, त्याला सांभाळलं, तर परमेश्वर जो कोणी सांभाळत असेल, दया प्रीती करत असेल, तर परमेश्वर त्याच्या बरोबर आहे, तो परमेश्वर बरोबर आहे. हालेलुया. कारण की सात्विकपणे आणि सुंदरपणे आणि प्रामाणिकपणे देवाची स्तुती करायची असेल तर आपल्याला विश्वासात असावा लागेल. स्वतःही आपण स्वतःचे विश्वासाप्रमाणे देवाची स्तुती करायला लागेल. की दुसऱ्याने सांगितलं ते मी करणार नाही, माझा विश्वास आहे देवावर, मी स्वतः टाइम काढून मी देवाची स्तुती केली पाहिजे. हालेलुया. कारण की देवाचे वचन स्पष्टपणे सांगत आलेला की तुम्ही स्वतःहून आणि तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्ही प्रामाणिक म्हणजे न सांगता तुम्ही ते काम केलं पाहिजे. हालेलुया. आपण काय करतो, घरचे काम असेल किंवा दुसरं काम असेल तर आपण दुसऱ्यांनी सांगितल्यावर आपण काम करतो. हालेलुया. पण येशू ख्रिस्ताने देवाचे काम जेव्हा जगात आला आणि जगातून पुन्हा स्वर्गामध्ये चढून गेला, हालेलुया, ज्या वेळेस त्याला क्रूसावर खिळून मारलं गेलं, तिसऱ्या दिवशी तो मरणातून पुन्हा जीव उठल्यावर 40 दिवस शिष्या बरोबर राहिला आणि 40व्या दिवशी स्वर्गामध्ये चढून गेला. ज्यावेळी स्वर्गात चढत असताना तो ढगाच्या वर गेल्यावर त्याने अशी आज्ञा देऊन ठेवली की मी जात आहे स्वर्गात तुम्हासाठी जागा तयार करण्यासाठी. जागा केली की पुन्हा तुम्हाला मी घेण्यासाठी येणार. त्याच्या आधी तुम्ही काय केले पाहिजे, सर्व राष्ट्रामध्ये सुवार्थाची घोषणा करा. मी येईपर्यंत तुम्ही सुवार्थाची घोषणा करा. हालेलुया. प्रत्येकाला शिष्य तयार करा. जो शिष्य तयार झाला त्याला पिता आणि पुत्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा व त्याला आज्ञा पाळावं शिकवू. जो कोणी आज्ञा पाळी तो तारला जाईल. कारण की देवाने त्यावेळेस आणि त्या घटनेस आपल्याला काम देऊन ठेवलेलं आहे. हालेलुया. म्हणून त्या घटनेचे आपण काम आठवायचे आहे की देवाने मला ज्या वेळेस तो ढगातून वर गेल्यावर त्याने असे आज्ञा देऊन केलेले आहे. कारण की मर्त्याचे सुवर्तमान 28 अध्याय वचन 18 ते 19 तिथे सांगत आहे की देवाने आपल्याला काम देऊन ठेवलेले आहे. ते आठवायचे आहे की मी स्वतः प्रामाणिकपणे देवाचे काम केले पाहिजे. आज देव सांगत नाही, मला आधीच देवाने सांगितलेले आहे. ते कामात मी तत्पर असावं आणि ते काम मी माझ्या विश्वासाप्रमाणे केले पाहिजे. हालेलुया. कारण की जेव्हा आपण कामात असतो किंवा धंद्यामध्ये असतो, आपण कुठे असतो चालता तरी पण देवाची स्तुती आपण मनात केली पाहिजे. हालेलुया. देवाची स्तुती बसूनच करायची असते असं नाही. देवाची स्तुती चालता पण केली पाहिजे मनामध्ये. देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया. कारण की जो कोणी देवावर भरोसा ठेवत आहे तर देव त्याच्या बरोबर राहत आहे, तो देवाबरोबर राहत आहे. परमेश्वर कधी त्याला एकटा सोडत नाही. कारण की परमेश्वर म्हणतो की मी तुझा कवच आहे. भले संकटात पडलास तर मी तुला त्या संकटातून बाहेर काढणार परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणून भाईंना प्रत्येकाला सांगतो की आज आपण प्रत्येकाच्या घराघरामध्ये, प्रत्येकाचे गावागावामध्ये आपण प्रत्येक व्यक्ती विश्वासी आहे. हालेलुया. म्हणून दाखवत नाही, त्यांना सांगत पण नाही. घाबरलेले आहेत, लपलेले आहेत प्रत्येक पाड्यामध्ये.
प्रत्येक काळामध्ये देवाचा गौरव म्हणून करत आहे. हालेलुया. काही कारणाने घाबरतात. हालेलुया. छोटा मोठा संकट आला, छोटा मोठा दबाव आला तर घाबरतात. देवाची स्तुती, देवाची आराधना आणि देवाचा विश्वास सोडून देतात. हालेलुया. देव सांगतो, तुम्हाला जीवन पाहिजे असेल, किती पण मोठं संकट आलं घाबरू नका, मी तुमच्या बरोबरच आहे. ज्यावेळेस येशूने असं सांगितलं की जेव्हा तो ढगातून वर गेल्यावर, म्हणजे जगातून स्वर्गात घेतल्यावर आणि ढगाच्या वर गेल्यावर त्यांनी काय नाही देऊन ठेवलेली की जगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर मी आहे. हालेलुया. काय बोलू आता देव की जगाच्या समाप्तीपर्यंत, शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबरच आहे. तुम्ही हे समजू नका का मी तुमच्या बरोबर नाही, मी तुम्हा बरोबरच आहे. हालेलुया. हालेलुया. विश्वास करा, देव आपल्या बरोबरच आहे. विश्वास ठेवत नसाल तर देवाने काय केलं, पेंटेकोस्टे टायमात 50 दिवशी त्याच्या कैवारी आत्मा पाठवून दिला आपल्यावर. तोच कैवारी आत्मा आपलं सहाय्य करतो, संकटातून सांभाळ करतो, धोक्यातून वाचव करतो. कारण की संकट समय तो आपल्याला सांभाळतो. उद्याचं संकट यायचं ते आधीच आपल्याला सुचवतो. परमेश्वर आपली किती काळजी करतो, कारण की परमेश्वर आपल्या बरोबर आहे. तर म्हणून आपण प्रत्येकाने आपण देवाच्या भय ठेवला पाहिजे, देवाला विश्वास ठेवला पाहिजे, त्याच्या आत्माने नियम पाळले पाहिजे आणि प्रामाणिकपणे देवाची स्तुती आराधना केली पाहिजे. कारण की शेवट लास्ट मध्ये काय सांगत आहे की देवाची स्तुती तुम्ही प्रामाणिकपणे केली पाहिजे, नेहमी केली पाहिजे. हालेलुया. आपण नेहमी देवाची स्तुती करत नाही. ज्या वेळेस आपल्याला आजार आणि संकट येते, दुखावा येते, त्यावेळेस एक जप, दोन जप, देवा मला दुखावापासून दूर कर. हालेलुया. साक्षी दिन देवा विश कर. देव आपले त्या घटकेत प्रार्थना स्वीकारतो, आपला आजार बरा करतो. देवा हे रविवारी तर काम आला, बीजे रविवारी साक्षी देन. हालेलुया. देव मान्य करतो. अजून तो रविवारी जातो, देवा हे रविवारी जाताना आलं कामाला तर बीजे रविवारी जा. हालेलुया. मग दुसऱ्या रविवारी तू जाता, तिसऱ्या रविवारी जा. हालेलुया. मग तिसऱ्या रविवारी गेला. आज लाजे माणसं फारा साक्षी द्या, आता विजयाला येत. हालेलुया. मग आपला आजार आपण एकदा ठेवतो, दोनदा ठेवतो, मग तो दुसऱ्यांदा आजार पूर्ण वाढतो, पहिले गुणापेक्षा अधिक. हालेलुया. देवाला आपण सांगितलं, देवाने छंदास आपला काम केलं, पण देवाचं काम आपण छंदास करू शकत. हालेलुया. तर भावनेनो, हे आपण आपलं बोलण्याची वाणी जी आहे, कपटपणाची वाणी, ही वाणी आपण जरा बदलाव केला पाहिजे. आपलं बोलणं होय तो होय, नाही तर नाही, हे समजून झालं. हालेलुया. पण जर देव आपल्याला बरोबर करत आहे, साक्षी देण्यासाठी आपण लाजलं नाही पाहिजे. देवाचं काम पुढे गेले पाहिजे. हालेलुया. कारण की कोणतेही काम असेल वैन, पण देवाने काम आपल्याला केलं, आपल्या बरोबर केलेलं आहे, आपल्यासाठी केलेलं आहे, ते काम आधी मंडळीला दाखवले पाहिजे. तेव्हा मंडळी विश्वास करते की खरोखर परमेश्वर सहाय्य करतो. हालेलुया. हालेलुया. कारण की ज्याला माहित नाही की देव आहे की नाही, पण जो कृत्य पाहत आहे त्याला माहित पडते की खरोखर देव आहे. हालेलुया. देव जगामध्ये आला तर ओरडून सांगत होता, देवाचे वचन, पिता परमेश्वराचे वचन ओरडून सांगत होता, सुवार्थ सांगत होता, स्वर्गातलं वचन सांगत होता. पिता परमेश्वर, पिताचं वचन तो प्रभू येशू येऊन सांगत होता. हालेलुया. कारण की जे पित्याने दिलेलं काम, पुत्राला सोपलेलं काम पुत्र करत होता, आणि तो पुत्र आपल्याला सांगत होता वचन, ते पुत्राने पूर्ण केलं. म्हणून ते पुत्र हा स्वतःचं वचन सांगत नव्हता, देवाने पाठवलेलं वचन सांगत होता, पिता परमेश्वर.
हालेलुया. आणि ते वचन आपल्याला दिलं, आपण स्वीकारलं. काही जण स्वीकारलं, काही जण नाही स्वीकारलं. ज्याने स्वीकारलं त्याला कारण मिळालं, आणि ज्याने स्वीकारलं नाही त्याला काय झालं? दंड मिळाला. हालेलुया. तसे करू नका. आपल्याला देवाने प्रत्येकाला प्रामाणिकपणे काम करायला सांगितलेलं आहे, प्रामाणिकपणे स्तुती करायला सांगितलं. प्रामाणिकपणे जो विश्वास करतोय तर देव त्याच्या बरोबर आणि त्याच्यामध्ये राहतो. हालेलुया. आज आपल्याला प्रामाणिकपणे स्वतःवर प्रार्थना केली पाहिजे. आपण जेव्हा आजाराने जेव्हा दुखावाय तेव्हाच नाही. हालेलुया. आणि जेव्हा संडेचा दिवस येतो तेव्हाच स्तुती जाऊन करेन असा नाही. दाऊद राजा, तुम्ही दाऊदचं पुस्तक वाचा. हालेलुया. समवेल त्याच्यावर तुम्ही त्याच्यामध्ये हा दाऊद असं सांगत आहे की दाऊद हा सबात दिवशी जाऊन नाचत होता. असं का? सबात दिवशी नाचायचा किंवा सबात दिवशी तो स्तुती करायचा? तो तर एक गोवारी होता. आपल्या भाषेत काही गोड शब्द ना, तो मेंढपाळ होता, गोवारी होता. दिनास तो मेंढरी घेऊन रानात जायचा आणि दिनास तो देवाची स्तुती करायचा आणि नाचायचा. हालेलुया. लहान होता पण दिनास तो देवाला हाक मारायचा, प्रार्थना करायचा, दिनास नाचायचा, दिनास स्वार्थ तो स्वतः बोलायचा. हालेलुया. देवाने पाहिलं, देवाने त्याची निवड केली. जेव्हा तो वयात आला, बाबांनो, ज्या वेळेस वयात आला त्याच्यानंतर जे मोठे भाऊ होते दाऊदचे, ते राजाचे काम आणि राजाचे सैन्य होते, ते काम करायचे. पण जो गणित म्हटलेला एक मोठा युद्धवीर, मोठा सैन्य, हा लढाई करायला सुविलाशी जवळ गेला होता. त्यावेळेस त्या घटकेस काय झालेलं? राजा घाबरून गेला, राजाचे सैन्य घाबरून गेलं. कारण की तो गोलियत इतका मोठा माणूस होता, इतका मोठा व्यक्ती होता की त्याच्याशी कोणी लढाई सुद्धा करू शकत नाही. ज्या वेळेस दाऊद हा आपल्या भावाला भेटायसाठी जात होता, आपल्या बरोबर भोजन घेऊन जात होता ते भावांना देण्यासाठी, त्या दाऊदने पाहिलं की इकडे सैन्य आहेत, राजा तिकडे टेन्शन मध्ये आहे. राजाचं कोणी सैन्य त्याच्याशी लढाई करायला जात नाही. तो वारंवार चितांनी गेला की मी जाऊन त्याच्याशी लढेल. दाऊदचा भाऊ सांगायचे, तू मेंढपाळ जाई, मेंढरीच सांभाळ, तुझ्या हाती काही काम नाही. जसं काठी घेऊन मेंढऱ्या बरोबर जात आहेस तसं इथे चालत नाही. इथे तलवार उचला लागते, तलवार चालवा लागते. वारंवार चितावणी करायच्या. भाऊ त्याला धमकावून त्याला घरी पाठवून देतो, तू जाऊन घरी तुझी मेंढरच सांभाळ. एक दिवशी राजाला दाऊदाविषयी माहित पडली आणि दाऊदला बोलवून घेतलं. तेव्हा राजा सुद्धा हसायला लागला, कारण की राजाचे जे जॅकेट होतात जेव्हा दाऊदला भरण्यासाठी दिला, तो जॅकेट घालून ते दाऊदला हालता सुद्धा येत नाही, इतका तर तो वजनाने भारी होता. हालेलुया. इतका भारी होता म्हणून राजा सुद्धा सांगायचे की तुझं काय काम नाही. तेव्हा हा दाऊद सांगायचा की ज्या वेळेस माझं मेमणं नेलं होतं सिंहाने, त्यावेळेस मला माझ्या परमेश्वराने सिंहाच्या मुखापासून वाचवलेलं आहे. ज्या वेळेस कोल्ह्याने माझे मेंढर नेलं तेव्हा पण माझ्या परमेश्वराने मला वाचवलेलं आहे. मी त्याच्याशी लढाई करून मला परमेश्वराने वाचवलेलं आहे, कारण की मी नाही तर माझ्या बरोबर परमेश्वर आहे.
परमेश्वर आहे म्हणून मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि परमेश्वर माझ्या बरोबर त्याच्याशी लढेल. हालेलुया. असं हा दाऊद राजाला सांगायचा. तेव्हा सांगायचं आणि तेव्हा तो सांगून निघाला. राजा मान्य केलं. राजाने तलवार दिली पण तलवार त्याला चालवता येत नाही म्हणून तलवार घेतली नाही. हालेलुया. नदी काठी गेला. 5 पत्थर घेतले, दगड गोल गोल, आणि त्याच्या हातात काठी घेतली आणि गोफण दगड, आणि ते घेऊन तो गेला. गोल्यात हसायला लागला की मी कुत्रा नाही आहे, तू काठी घेऊन आलात माझ्याशी लढायला. तुझं काय काम आहे? जाऊन तुझे मेंढरेच चार आणि तुझ्या राजाला आणि राजाच्या सैन्याला माझ्याशी लढण्यासाठी घालव. तेव्हा दाऊदाने सांगितलं बनेनो की माझ्या राजासाठी मी तुझ्याशी लढणार आहे, कारण की माझ्या बरोबर देव आहे, परमेश्वर आहे. परमेश्वर मला बल आणि ताकद देणार आहे. हालेलुया. अधिकच गोलीत त्याचा हसायला लागला की तुझं काही काम नाही. तेव्हा दाऊदने सांगितलं की तू जसे मीच लढणार आहे. हालेलुया. बघा, दाऊद एक लहान, त्याच्या कमरेएवढा पण येत नाही. तो गल्ल्यात किती उठफुट उंच होता. तेव्हा त्याची लढाई झाली. ह्या दाऊदाने गोफण मध्ये जे दगड घेतला आणि दगड गोफण मध्ये ठेवला आणि ती गोफण गरगरताने फिरवली, आणि जेव्हा ते सोडला तेव्हा सोडत असताना तो दगड त्याच्या कपाळाला लागला, पण तो दगड नाही, तो सामर्थ्य त्याच्या कपाळाला लागला. हालेलुया. आणि त्या दगडानुसार तो पळून गेला, कारण की दगडानुसार नव्हे तर परमेश्वराचे सामर्थ्य शक्तीने तो पळून गेला. आणि दाऊद धावत जाऊन त्याचा सिर कापला गल्ल्यात आणि जिंकला, आणि त्याचा सिर राजाकडे घेऊन गेला. हालेलुया. मग एका दिवशी तो मेंढ्याचा होता, पण एका क्षणात परमेश्वराने त्याला राजा असा बनवलेला आहे. हालेलुया. तर आज बनवणं प्रामाणिकपणे जो प्रभूची परमेश्वराची स्तुती गीत गात असेल, परमेश्वर तेव्हाच त्याला पाहतो आणि त्याची मोठं झाल्यावर त्याची निवड करतो आणि त्याला मोठं वरदान देतो. हालेलुया. तर आपण सुद्धा तेच करायचं आहे. आपण प्रामाणिकपणे देवाची स्तुती आराधना केली पाहिजे. आपल्याला देवाने निवडलेलं आहे, परमेश्वर जाणून आहे, आपण त्याचं काम करणार आहोत म्हणून तो आधीच आपल्याला निवडतो. पण आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला कुठे महत्वाची काय गोष्टी आहेत हे त्याच्याकडे पाहत आहोत, पण ते आपल्याला देव सांगतो ते तुम्हाला वारसाने तुम्हाला त्या गोष्टी मिळणार आहे. विश्वास मात्र ठेवा. हालेलुया. विश्वास मात्र ठेवा. आपल्याला तो समय दिलेला आहे. आज आपण समजाय तुम्हाला दाखवतो, तुम्हाला ही आपली वाट आहे. वाटेमध्ये मला फळ आहे, दिसते का? आज मी कामाला लागला. बघा, मी इथे आला, इथे थोडं मला भेटले, परत इकडे नाही आहे, इकडे नाही आहे, तरी पण विश्वास सोडायचा नाही. दिसते का? इकडे काहीच नाही, तरी पण विश्वास सोडू नका. पुढे चालत रे. इथे भेटलेला आहे बघा, इथे अजून गॅप फार मोठा आहे. बरं, तरी पण मात्र देवाचा विश्वास सोडायचा नाही. अजून पुढे चा, मागे वळू नको, पुढे चालत जा. परमेश्वर आपल्या बरोबरच आहे. काही व्यक्ती काय करतात, इथेपर्यंत येतात, सोडून देतात. काही व्यक्ती इथेपर्यंत येतो, बघ मग इथून पडून जातो. काही व्यक्ती इथेपर्यंत येतो आणि इथूनच पडून जातो, पुढे जात नाही.
म्हणून काही व्यक्ती जे पण पार करतो सर्व संकट पार करतो, मग इथं पोहोचतो. इथं पोहोचल्यावर त्याला काय भेटले? अधिक सुंदर. हालेलुया. तुम्हाला कळालं असेल स्वर्गाचं राज्य असंच पार करण्याचं भेटत आहे. हालेलुया. कारण की जर देवाचं काम घेतलं, परमेश्वराने आपल्याला निवडलं, देवाची स्तुती प्रामाणिकपणे केली, परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि परमेश्वर त्याचं राज्य देत आहे आपल्याला. हालेलुया. हालेलुया. तर आपण काय केलं पाहिजे? आपण काय केलं पाहिजे? विश्वास आणि स्तुती केली पाहिजे, एकमेकावर दया प्रीती केली पाहिजे. हालेलुया. कारण की परमेश्वर आपल्यामध्ये आहे, परमेश्वर बरोबर आपण आहात. जो दया प्रीती करतो परमेश्वर त्याच्यामध्ये, जो दया प्रीती करत नाही, समजायचे की तू दया प्रीती करत नाही, त्याच्यामध्ये घमंड आहे म्हणून तो त्याला देवाच्या गोष्टी कळालेल्या नाही, देवाचे वचन त्याला ठाऊक झालेले नाही म्हणून तो राग करत आहे. तो जो दयाप्रती नेहमी करत असेल त्याला ठाऊक आहे देवाचे वचन त्याला कळालंय, समजलंय म्हणून तो दयाप्रती करत आहे, परमेश्वर त्याच्यामध्ये आहे म्हणून तो सांगत आहे घे पे. हालेलुया. हालेलुया. प्रभू तेच म्हणत होता, एक वेळेस मला खायला नसेल तरी तुम्हाला मी खायला देणार. कारण की परमेश्वर हे सांग, परमेश्वर 24 घंटे झोपत नाही, पण आपल्याला 12 घंटे झोपण्यासाठी म्हणजे 8 घंटे झोपण्यासाठी त्यांनी दिलेले आहे. पण परमेश्वर 24 आणि 24 घंटे तो आपल्यावर देखभाल करत असतो. परमेश्वर किती महान आहे. तरी सुद्धा आपण सांगतो की परमेश्वर माझ्यावर दया करत नाही, परमेश्वर आपल्यावर अधिक दया प्रीती करतो, पण आपण त्याच्याकडे पाहत नाही. ज्या वेळेस आकाशामध्ये तुम्ही आकाशाकडे निरखून दृष्टी लावून पाहाल आणि देवाला हाक म्हणाल की हे परमेश्वर तू माझ्या बरोबरच आहेस, कारण की मी एकटा नव्हे तर तू माझ्या बरोबर मला माझी संगती आहे. तू आहे म्हणून मी इथे उभा आहे, तू मला सहाय्य करतोस म्हणून मी इथे उभा आहे, तू मला बळ दिले म्हणून माझ्या पायावर मी उभा आहे. हालेलुया. बघा, परमेश्वर आपल्याला दररोज सूर्यकिरण देतो की नाही? आज पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकडे मावळतो, दुसऱ्या दिवशी पाहतो त्याच पूर्व दिशेकडून दिसतो आपल्याला. हालेलुया. हालेलुया. बघा, आज इथून वारा येते तिकडे जाते, कुठेपर्यंत जाते माहितच नाही, पण परत दुसऱ्या दिवशी तिकडूनच येते. सूर्य इकडून येतो तिकडे जातो, परत सकाळी इकडे येतो, हवा इकडे येते तिकडे जाते, इकडे येते तिकडे जाते, पण वारा हे दिसत नाही. हालेलुया. हालेलुया. वारा इकडे येते तिकडे जाते, सूर्य इकडे उगवतो तिकडे जातो, पण परमेश्वर तिकडे येणार आहे आणि तिकडेच जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. कारण की परमेश्वर या जगाचा नाही तर स्वर्गाचा आहे आणि स्वर्गातून येणार आहे, स्वर्गात जो विश्वास करणाऱ्या व्यक्तीला घेऊन जाणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून जो कोणी विश्वास करील तो देवाला पाहणार आहे. म्हणून सर्वांना विनंती करतो की परमेश्वर एक महान आहे आणि सामर्थ्यवान परमेश्वर आहे. बोलत असताना आपली जीभ सांभाळून बोला. हालेलुया. विश्वास करत असताना विश्वास आपण प्रामाणिकपणे चांगला केला पाहिजे, दया प्रीतीने केला पाहिजे. हालेलुया. मनामध्ये क्रोध आणि राग आपण हे सोडून देऊन आपलं मन देवाला सांगले याच्यामध्ये शुद्ध करा. सांगितलेलं शुद्ध केलं पाहिजे. शुद्ध कराल तर देव आपल्यामध्ये वस्ती करेल. देव वस्ती करेल तेव्हा तुमच्याद्वारे तुमच्या बरोबर आपल्या बरोबर आपल्या सर्वांबरोबर तो चांगले महाकृती करेल. कारण की जे आपल्यामध्ये घडलेले नाही आहे ते आपल्यामधून तो परमेश्वर काम करून घेणार आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून आपला मन शुद्ध केलं पाहिजे, आपण एकमेकावर दयाप्रीती केली पाहिजे आणि देवाची स्तुती आराधना नेहमी प्रामाणिकपणे चांगुलपणे दयाप्रीतीने सुंदरतेने केली पाहिजे असं देवाचं वचन सांगत आहे. सर्वाला वचन कळालं? सर्वाला धन्यवाद. परमेश्वराला धन्यवाद. आमेन. हालेलुया. हालेलुया.